महाराजांच्या बखरीतील 109 प्रकरण. मुंबईस विनायक वासुदेव मोठे सरकारी अंमलदार होते. ते मोठे अधिकारी असून इंग्रजी पुष्कळ शिकलेले होते. समर्थ यांची निष्ठा पराकाष्ठेची होती. 2-4 वेळा ते महाराजांच्या दर्शनास गेले. पहिल्या खेपेस ते निघाले त्यावेळी श्रींच्या आश्रित म्हणजे मी येतो असे म्हणून सर्व निघाले. सुमारे 200 मनुष्य बरोबर घेऊन अक्कलकोटास येण्याकरता कडप्पा गावच्या स्टेशनवरती उतरले. पूर्वी राजवाड्यात गर्दी होतीच. राजवाड्यातून बग्या, मेहणी, हत्ती, कारभार, मानकरी, घोडे वगैरे सहसामानासह मंडळी कडप्पा गावापर्यंत समोर गेले. त्यावेळी महाराज म्हणाले, हमको भी तट्टू भेजो, हम भी जाएंगे. म्हणून महाराजांनी आज्ञा करताच महाराजांनी पालखी आली. त्यात बसून महाराज अर्ध्या कडप्पा गावच्या स्टेशन पोहोच गेले. महाराज दर्शन घेण्याकरता पुढे आले. असे समजताच विनायकराव काका हे त्यांचे कुटुंब यांस आनंद झाला व तो गगनात मावेना. लगेच आपली वाहन सोडून पादचारी घेऊन साष्टांग नमस्कार करून चरणावर नमस्तक ठेवून आनंदश्री श्रीचे चरण धुतले. इतक्यात चलो गाडी हकलो असे महाराज म्हणाले. लागलीच गाड्या सुरू झाल्या. बाकीच्या मंडळी दर्शन अक्कलकोटात गेल्यावर झाले. असो, काकासाहेब 4 दिवस राहून महाराजांची आज्ञा घेऊन निघाले. तो शीघ्र असे समर्थ म्हणाले. याचा अर्थ केव्हा कोणास समजला नाही. काकासाहेब आज्ञेप्रमाणे शीघ्र कडप्पा गावाकडे गेले. येथे पाहताच मोठाच अनर्थ गुजरला. काकासाहेबांची बरोबरची मंडळी काही पुढे गेली होती. त्यात काही लहान मुले हत्तीच्या मंबिरीत बसली होती. त्यावेळी आगेगाडी नवीन असल्यामुळे शिटी मारताच हत्ती स्टेशनवर जवळ गेला होता. तो एकेकाळी वर सोंड करून भुजून रानात भडकला. काकासाहेब हे वर्तन ऐकून फारच काळजीत पडले. श्रींची त्यांची धावा केला व आपणास शीघ्र असे महाराजांनी येतेवेळी म्हटले. याचा अनुभव त्यास आला. श्रीकृपेने आपल्या हातून तरी काय होणार. असो, हत्ती कोणास ऐकेना. काकासाहेब धावा करते हत्ती एकाएकी मेढराप्रमाणे उभा राहिला. मग हत्तीने महाताने स्टेशनवर आणलं व महाराज सामर्थ्य पाहून काकास मोठा आनंद आला. ते सांगणे नकोस. श्रींचं नाव जय जयकार करून सर्व मंडळी आगगाडीत बसली. पुन्हा एक वेळ काकासाहेब अक्कलकोटात आले असता एक दिवशी सकाळचे प्रहरी 9 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज मंचावर पडले होते. रावसाहेब ढवळे चौरी करीत होते. शहाजी महाराज जवळच बसले होते. त्या शंकर उठ, तेरे को काम नाही मालूम अशी आज्ञा होताच राजेसाहेब चौरी घेऊन वारू लागले. त्या दिवशी चोळप्पांनी महाराजांच्या पोत्यावरील पोतभर नेसवलं. महाराजांना पितांबर नेसवलं होतं व अंगात भरजरी अंगरखा घातला होता. डोकीस टोपी घातली होती. एकाएकी महाराजांनी पितांबर फेकून डोकापासून पायापर्यंत सर्वांगावर घेतला. अंगातील अंगरखा डोक्यातील टोपी काढून फेकून दिली व त्यावेळी महाराजांनी डोळे वाटे खळखळ पाणी वाहू लागलं. पंढरीचा विठवा वाळवंटी असे बहुत वेळा म्हणाले. महाराज सर्व दिवसभर त्या दिवाशी उदास होते. त्यावर सर्व भक्तीने त्या दिवशी काहीतरी आज अरिष्ट प्राप्त झाले असावे असे वाटले. पण ते काय कोण तेच लक्षात येईना. विचारली भक्तमंडळी त्या दिवशी उदास राहिली. काकासाहेबांना रजा निघाली नसल्याकारणाने श्री समर्थांची आज्ञा घेऊन ते निघाले. रात्री बार्शी रोड स्टेशनवर काकासाहेबांना बातमी कळली की पंढरपूरचा कोणी यवनाने पंढरनाथाचा दगड मारून तो पाय मोडला. असं ऐकता त्यांच्या मनात आले की समर्थाने जो काल खेळ केला तो हाच असावा. असे वाटून चकित झाले. श्री स्वामी समर्थ अगम मेलेला आहे असे सर्व मंडळी म्हणून स्वामी नामाचा जयजयकार करीत मुंबई आले. त्रिलोक्यात काय खेळ होत असतो त्यांचे खेळ ते हमेशा कळवळाच करीत असत, परंतु ते कोणाच्या लक्षात येत नसत. एखाद्या वेळेस अनुभवास येई. असो, काकासाहेब मुंबईत महालक्ष्मी टेकडीवर श्री स्वामी समर्थांचा चांगला मठ बांधला. तेथे पादुकांच्या पूजा करता दरमहा 15 रुपये एक ब्राह्मण ठेवला.